आशीर्वादित करतो. शांत रीतीने आपण त्याचे आशीर्वाद स्वीकारण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अधिक समीप जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आपलं पूर्ण लक्ष त्या परमेश्वराकडे लावू. कारण तो सहाय्य करण्यासाठी तयार आहे. तो ज्ञान देण्यासाठी तयार आहे. दररोज आपण हे मेडिटेशन करूया आणि बघा, परमेश्वर तुम्हाला हुशार लेकरं बनवणार आहे. तो तुम्हाला सहाय्य करणार आहे. ज्या कठीण वाटणाऱ्या गोष्टी असतील, कठीण वाटणारे विषय असतील, त्या प्रत्येक विषयामध्ये परमेश्वर तुम्हाला स्वर्गीय सहाय्य पाठवणार आहे आणि अद्भुतरित्या तुम्हाला त्या विषयामध्ये हुशार मुलगा आणि मुलगी बनवणार आहे. तो विषय समोर आणा आणि देवाला म्हणा की परमेश्वरा, मला या विषयामध्ये अधिक समजू दे. मला या विषयामध्ये तू हुशार बनव, कारण तू आपल्याला सहाय्य करण्यासाठी तयार आहे. तर वचन सांगतं, पृथ्वीचा निर्माण करतात परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो सहाय्य करणारा आमचा देव आहे. संपूर्ण लक्ष आपण त्याच्याकडे देणार. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए, अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. हे परमेश्वरा, हे सर्व मेडिटेशन आम्ही तुझ्याजवळ समर्पित करीत आहोत. येशूच्या नावाने मागतो आम्ही. आपण आपले हात हळूहळू आपल्या हातावर चोळणार आहोत आणि आपले सुंदर डोळे आपण त्या बोटांमध्ये उघडणार आहोत. या लहान लेकरांच्या द्वारे ते मेडिटेशन करण्यात आलं. नक्कीच तुम्हाला याद्वारे आशीर्वाद मिळेल आणि भरपूर यश, ज्ञान परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच.